बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। शिखर बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कोर्टानेही क्लोजर रिपोर्ट आता स्वीकारलाय। क्लोजर रिपोर्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 70 आरोपी यांना निर्दोष सिद्ध करण्यात आलेले 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची ईओडब्ल्यूने चौकशी केलेली होती। कोणताही दंडनीय गुन्हा सिद्ध होत नसल्याचं न्यायालयाकडून नमूद करण्यात आलेलं होतं। अण्णा हजारे आणि अन्य व्यक्तींच्या याचिकाही न्यायालयाने फेटाळल्यात। अजित पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार, विजयसिंह मोहिते पाटील हे सगळे या प्रकरणी आरोपी होते। त्यासोबतच माजी मंत्री मधुकर चव्हाण, आनंदराव अडसूळ, मीनाक्षी पाटील, हसन मुश्रीफ अशा बड्या नेत्यांची नावे यामध्ये होती। हे सगळ्यांना आता खरं तर निर्दोष दाखवण्यात आलेलं होतं आणि तो क्लोजर रिपोर्ट आता न्यायालयाने स्वीकारलेला आहे। तर शिखर घोटाळ्यामध्ये कोण कोण आरोपी होते आपण पाहतोय। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, पवार कुटुंबातली ही मोठी नावं यामध्ये होती। त्यासोबतच माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी खासदार आनंदराव अडसूळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ। तर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा नेमका काय होता, हे प्रकरण कसं गाजलं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। महत्त्वाचे काही मुद्दे पाहतोय। 2001 ते 2011 दरम्यान 23 सूत गिरण्या आणि कारखान्यांना तारण न घेता कर्ज देण्यात आली। 23 कारखाने सूत गिरण्यांकडून कर्जफेडही करण्यात आली नाही। कर्जे हे एनपीएम मध्ये अडचणीत आलेले कारखाने अतिशय कमी किमतीत लिलावात विकल्याचाही आरोप झाला। त्यानंतर कर्ज दिलेल्या 23 पैकी अनेक कारखान्यांची संचालकांच्या जवळच्या व्यक्ती आणि नातेवाईकांकडून स्वस्तात खरेदी झाली। नेत्यांच्या खरेदीनंतर शिखर बँकेकडून पुन्हा कर्ज देण्यात आलं। एकूण 70 आरोपींच्या विरुद्ध 25,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाला। अण्णा हजारे आरटीआय कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी या संदर्भात न्यायालयात धाव घेतली होती, याचिका दाखल केली होती। अजित पवार, सुनेत्रा पवारांसह 70 आरोपींमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि शेकाप या सगळ्या पक्षातले नेते होते। आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीनं या सगळ्या प्रकरणाचा तपास केला होता। वळूयात पुढच्या बातमीकडे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं महाराष्ट्रात हळहळ व्यक्त झाली। अशातच आज अजित